नमस्कार, मी मोनिकाज किचनमध्ये आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत आखाड स्पेशल मटन बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण महिना सुरू होण्यासाठी फक्त 8 दिवस राहिलेले आहेत. तर या गटारी अमावस्येला गटारी स्पेशल ही मटन बिर्याणी रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ दाखवलेली रेसिपी सेम तुम्ही सुद्धा घरी केली नक्कीच मटन बिर्याणी परफेक्ट होईल. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता मटन बिर्याणी रेसिपीला सुरुवात करूया. मटन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे. सर्वात आधी मटन स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यावर 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 बारीक वाटी दही ॲड करून घ्यायचे. आता यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर ॲड करणार आहे. ही मिरची पावडर जास्त तिखट नाहीये, कलरची मिरची पावडर आहे. 1 चमचा कसुरी मेथी ॲड करून आता सर्व मसाले आणि दही मटनला व्यवस्थित लावून घेऊया. आता यावर झाकण ठेवून हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत बाकी बिर्याणीची तयारी करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 इंच आल्याचा तुकडा, 4 हिरव्या मिरच्या, 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, पुदिना, व्हिडिओत दाखवलेले काही खडे मसाले. आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊन याची तयार केलेली पेस्ट मॅरिनेट केलेल्या मटनमध्ये ॲड करून मिक्स करून घ्यायची आहे. मिक्सरला बारीक केलेलं वाटण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बिर्याणी मसाला ॲड करणार आहे. कोणताही मटन बिर्याणी मसाला ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बिर्याणी मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अर्धा तास मटन मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया. आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. इथे मी अर्धा किलो मटनसाठी अर्धा किलो कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा उभ्या आकाराचा चिरून तो तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये फ्राय करून घेऊया. कांदा लाल रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचा आहे. तेलामध्ये कांदा लवकर फ्राय होण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून तो फ्राय करायचा. अशा प्रकारे कांदा फ्राय केल्यामुळे तो तेलामध्ये लवकर तळला जातो. गॅसचा हाय फ्लेम ठेवून सर्व कांदा लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा लाल रंगाचा कांदा झाल्यानंतर कांदा चाळणीमध्ये काढून तेल निथळण्यासाठी ठेवायचा. आता ज्या कढईमध्ये कांदा तळून घेतला त्या कढईमधले सर्व तेल काढून फक्त 4-5 चमचे तेल ठेवून टमाटर फ्राय करून घ्यायचे. इथे मी 2 टमाटर चिरलेले ॲड करून ते फ्राय करून घेतले आहे. तेलामध्ये टमाटर फ्राय झाल्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण ॲड करून मटण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया. मटणाला तेल आणि पाणी सुटेपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवून झाकणामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून हे मटण मी वाफेवर शिजवून घेणार आहे. मटण शिजून होईपर्यंत इथे अर्धा किलो बिर्याणी राईस स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. अर्धा तास पाण्यामध्ये राईस भिजवून घ्यायचा. आता दुसऱ्या गॅसवर तांदूळ उकडून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचे. त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ, लवंग, दालचिनी, काळी विलायची, हिरवी विलायची, चक्री फूल, तेजपत्ता, 1 चमचा साजूक तूप ॲड करून अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. 40 मिनिटांमध्ये वाफेवर मटण शिजून झालेलं आहे. मटण शिजल्यानंतर आता यामध्ये जो कांदा फ्राय करून घेतला होता त्यातला निम्मा कांदा हाताच्या साहाय्याने मॅश करून यामध्ये टाकायचा. फ्राय केलेला कांदा ॲड केल्यानंतर तो मिक्स करून गॅसचा फ्लेम बंद करून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या गॅसवर पाण्याला उकळी आल्यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये भिजवलेला तांदूळ ॲड करून तांदूळ शिजवून घेऊया. बिर्याणी राईस भिजवून घेतल्यामुळे हा राईस फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये शिजून झालेला आहे. तांदूळ भिजवून घेतल्यामुळे त्याचा तुकडा पडत नाही आणि तो पाण्यामध्ये लवकर शिजला जातो. उकळलेला राईस चाळणीमध्ये निथळायला ठेवून बिर्याणीचा थर लावून घेऊया. पातेल्यामध्ये सर्वात आधी मटणचे काही पीस आणि थोडीशी ग्रेव्ही ॲड करून राईस टाकायचा. राईस ॲड केल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड करून घ्यायचा. त्यानंतर मटणचे पीस आणि ग्रेव्हीचा थर लावायचा. आता मटणचे पीस आणि ग्रेव्हीचा थर लावल्यानंतर यावर फ्राय केलेला कांदा ॲड करून राहिलेला राईस ॲड करून घेऊया. राहिलेला सर्व राईस ॲड केल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा गार्निश करून घ्यायचा. बिर्याणीचा थर लावून झाल्यानंतर अर्धी वाटी दूध घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा फूड कलर ॲड करून 3-4 थेंब बिर्याणी एसेन्स ॲड करायचा. त्यानंतर हे दूध बिर्याणीच्या थरावर टाकून घ्यायचे. नंतर बिर्याणीवर 1 चमचा साजूक तूप ॲड करून बिर्याणीवर जळलेला कोळसा ठेवून त्यावर 1 चमचा साजूक तूप ॲड करून बिर्याणीला स्मोक देऊन घेऊया. बिर्याणीला अशा प्रकारे स्मोक दिल्यानंतर बिर्याणीची चव एकदम छान लागते. अशा प्रकारे बिर्याणीला स्मोक दिल्यानंतर त्यावर लगेच झाकण ठेवून घेऊया. बिर्याणी खाली लागू नये म्हणून त्यावर तवा ठेवून बिर्याणी 10 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊया. 10 मिनिट बिर्याणी वाफेवर शिजवून झाल्यानंतर बिर्याणीवरचं झाकण काढून त्यातला स्मोक दिलेला कोळसा बाजूला काढून घेऊया.
अशा प्रकारे आपली मटन बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता राईस एकदम खुल्ला झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही मटन बिर्याणी रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तयार झालेली मटन बिर्याणी सर्व करून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा.